हा डिअर स्टुडंट्स, आतापर्यंत बघितलं आपण पॅराबोला, इलिप्स आणि इलिप्स, पॅराबोला, इलिप्स, सर्कल, पॅराबोला, इलिप्स. आता आपण हायपरबोलाकडे जातो. यू नो दॅट इसेंट्रिसिटी इज ग्रेटर दॅन 1, ई एस पी अपॉन पी एम इज ग्रेटर दॅन 1 असेल तर आपण त्याला हायपरबोला असं म्हणतो. हायपर मोठा म्हणजे इसेंट्रिसिटी इज ग्रेटर दॅन 1. सिमिलरली वी कॅन से दॅट हायपरबोलाचे मग वेगवेगळे इक्वेशन्स कोणते आहेत. हायपरबोलाचा स्टँडर्ड इक्वेशन आहे x² अपॉन a² मायनस y² अपॉन b² इज इक्वल टू 1. क्लिअर. आणि याला एक कॉन्जुगेट हायपरबोला असतो. कॉन्जुगेट हायपरबोला. आता कॉन्जुगेट हायपरबोला याचा अर्थ काय, तर इकडे मात्र हा y² अपॉन b² मायनस x² अपॉन a² इज इक्वल टू 1 असतो. इथं a इज ग्रेटर दॅन b आणि b इज ग्रेटर दॅन a असं काही प्रश्नच येत नाही. आणि याच्यामध्ये या हायपरबोलामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की त्याला मेजर आणि मायनर ॲक्सिस नसतात, तर ट्रान्सव्हर्स ॲक्सिस आहे. कुठले असतात? कॉन्जुगेट ॲक्सिस. ट्रान्सव्हर्स आहे कॉन्जुगेट ॲक्सिस. त्याच्यानंतर याचं पॅरामेट्रिक इक्वेशन बघा. आता x² मायनस y² आहे म्हणजे x इज इक्वल टू a सेक थीटा आणि y इज इक्वल टू b टॅन थीटा आहे. बघा x² मायनस y² केला तर काय होणार आहे? a² sec² थीटा अपॉन a² मायनस b² tan² थीटा अपॉन b². sec² minus tan² is equal to 1. Means this is the correct parametric equations. पॅरामीटर कोण आहे याच्यामध्ये? थीटा इज द पॅरामीटर आहे ना. थीटा इज द पॅरामीटर. म्हणजे पॅरामेट्रिक इक्वेशन मध्ये हा येतो x इज इक्वल टू a sec थीटा आणि y इज इक्वल टू b tan थीटा. जसं तिथे x² प्लस y² होता म्हणून a cos थीटा आणि a sin थीटा यायचा आणि इथं a sec थीटा a tan थीटा येतो. जेणेकरून आपल्याला डायरेक्ट त्याची आयडेंटिटी सांगता येते म्हणजे 1 येण्यासाठी. आता याच्या पुढे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती येते ती काय आहे, तर या सगळ्या गोष्टी जाणून घेणं, त्यांचे फॉर्म्युले काय आहेत बघणं, त्याचे व्हर्टायसेस असतील, फोसाय असेल, सेंटर असेल, रिलेशन बिटवीन ए बी ई. तर इथं फक्त चेंज कोण होत राहते बघा. सेंटर करेक्ट आहे, ॲज इट इज आहे, तोच आहे जो इलिप्समध्ये होता. सेंटर इज ओरिजिन 0 0. व्हर्टायसिसमध्ये प्लस मायनस ए 0 आहे. इथंच काय असायचा? कॉमा 0 प्लस मायनस बी असायचा. बरोबर आहे ना. पण इथं तसं नाही आहे. फक्त कोण असतो? व्हर्टायसिस प्लस ऑर मायनस ए 0 असतो आणि कॉन्जुगेट पेअरला, कॉन्जुगेट हायपरबोलाला 0 प्लस मायनस बी असतो. एक कमी होतं, हा तिथं येणार आहे, तो येणार नाही आहे. फोसाय ॲज इट इज आहे, प्लस मायनस ए ई कॉमा 0. व्हर्टायसिस आपले पॉईंट्स ऑफ द फोसाय प्लस मायनस ए ई 0 आणि प्लस 0 प्लस मायनस बी ई. इथं रिलेशन बिटवीन ए बी ई मात्र इथं चेंज होतोय. 1 मायनस e² होता, इथे e² मायनस 1 होईल. b² इज इक्वल टू a² इन ब्रॅकेट e² मायनस 1 म्हणजे a² e² मायनस a² येतो आणि इथं b² e² मायनस b² येतो. सिमिलरली इसेंट्रिसिटीमध्ये काय होतं बघा, a² प्लस b² अंडर रूट a² मायनस b² होतं, तिथं a² प्लस b² होतं. सिमिलरली हिअर a² प्लस b² होतं. इक्वेशन ऑफ डायरेक्ट्रिक्स चेंज होत नाही आहे. प्लस ऑर मायनस a बाय ई प्लस ऑर मायनस b बाय y इज इक्वल टू b बाय ई येतो. ट्रान्सव्हर्स ॲक्सिस इथं फक्त चेंज काय होतो? मेजर आणि मायनर ॲक्सिस ऐवजी ट्रान्सव्हर्स ॲक्सिस आणि कॉन्जुगेट ॲक्सिस येतात. ट्रान्सव्हर्स ॲक्सिस ट्वाईस ए आणि इथं ट्वाईस बी येतो. याचा ट्रान्सव्हर्स कॉन्जुगेट ॲक्सिस ट्वाईस बी आहे, इथं ट्वाईस ए येतो. सेम ट्रान्सव्हर्स ॲक्सिसचं इक्वेशन y इज इक्वल टू 0, इथं x इज इक्वल टू 0, इथं कॉन्जुगेट ॲक्सिसचा x इज इक्वल टू 0, y इज इक्वल टू 0. लॅटस रेक्टम मात्र 2b² बाय ए येतो, 2a² बाय बी. सेम, याच्यामध्ये चेंज होत नाही आहे. या खालच्या चारही गोष्टींमध्ये कुठलाही चेंज होत नाही आहे, ॲज इट इज सगळं येतं. तर आपल्याला इथं पुन्हा काय करायचं आहे, आपल्याला हायपरबोलाचे काही एक्झाम्पल्स आपल्याला बघायचे आहेत आणि त्याचे आन्सर्स कसं द्यायचे आहेत. ॲक्च्युली गरज नाही आहे, कारण इलिप्स तुम्ही बघितला, इलिप्स तुम्हाला समजला असेल आणि समजलं असेल तर तुम्ही हायपरबोलाचे एक्झाम्पल्स बिनधास्त सॉल्व्ह करू शकता. तरी पण आपण काही एक्झाम्पल्स आपण त्याच्यामध्ये घेऊया. पहिला एक्झाम्पल आहे त्याच्यामध्ये 151. द लेंथ ऑफ ॲक्सिस ऑफ हायपरबोला. लेंथ ऑफ ॲक्सिसच्या लेंथ विचारले म्हणजे तो ट्रान्सव्हर्स ॲक्सिस आणि कॉन्जुगेट ॲक्सिस असेल. त्याचं इक्वेशन आहे 9x² मायनस 25y². 9x² मायनस 25y² इज इक्वल टू
225 मग त्यांनी ऑप्शन ए दिलाय 10-6, बी दिलाय 5-3, सी दिलाय 25-9 आणि डी दिलाय 20 and 12. मग याच्यामध्ये आपण चेक करू एक्स स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर म्हणजे 225 ने डिवाइड केला तर याला 25 येईल मायनस वाय स्क्वेअर अपॉन 9 इज इक्वल टू 1. हियर a इज इक्वल टू 5 अँड b इज इक्वल टू 3 म्हणजे 10-6. कोण आहे बघा 10-6. 10-6 इज द फर्स्ट आन्सर. ए इज द करेक्ट आन्सर. 152 याचाच क्वेश्चन बदलत नाहीये, फक्त त्याचे काय काढायचे ते बदलतात. व्हॉट टू फाइंड आउट द कोऑर्डिनेट्स ऑफ द वर्टायसिस. कोऑर्डिनेट्स ऑफ वर्टायसिस प्लस मायनस a0 प्लस मायनस a0 त्यांना काय पाहिजे प्लस मायनस a0 हवा असेल, प्लस मायनस 0 प्लस मायनस b असेल तर इथं काय आहे a प्लस मायनस 50 असेल किंवा 0 प्लस मायनस 3 असेल. यापैकी कोण आहे बघा प्लस मायनस 50. हा द कोऑर्डिनेट्स ऑफ वर्टायसेस ऑफ हायपरबोला 9x² minus 25y², 0 प्लस मायनस 3, 0 प्लस मायनस 3 दिलाय. त्याच्यामध्ये बी आहे बघा 0 प्लस मायनस 3 दिलाय. त्या पद्धतीने पुढे द इसेंट्रिसिटी ऑफ द हायपरबोला. इसेंट्रिसिटी विचारली आहे. ई इज इक्वल टू ई कोण आहे अंडर रूट a² प्लस b² a² प्लस b² 25 प्लस 9 स्क्वेअर रूट मध्ये आपण ए असणार आहे 5 म्हणजे अंडर रूट 34/5 अंडर रूट 34/5. त्याच्यानंतर अंडर रूट 34/5 हा फक्त सी आन्सर आहे. सी इज द करेक्ट आन्सर. 154 द कोऑर्डिनेट्स ऑफ द फोसाय ऑफ द हायपरबोला. आता कोऑर्डिनेट्स ऑफ फोसाय काय AE कोऑर्डिनेट्स ऑफ फोसाय प्लस और मायनस AE 0 म्हणजेच काय A 5 इंटू ई कोण आहे अंडर रूट 34/5 और प्लस और मायनस आहे बरं काय AE 0 प्लस और मायनस अंडर रूट 34,0 इज द करेक्ट आन्सर. म्हणजे तो कोण आहे बघा कोऑर्डिनेट्स ऑफ द फोसाय बरोबर ना. 154 द कोऑर्डिनेट्स ऑफ द फोसाय ऑफ द हायपरबोला 9x² minus 25y². तेच आहे क्वेश्चन बरोबर आहे. तर डी इज द करेक्ट आन्सर. प्लस और मायनस अंडर रूट 34 0. डी इज द करेक्ट आन्सर. 155 द इक्वेशंस ऑफ डायरेक्ट्रिसिस ऑफ द हायपरबोला. द इक्वेशन ऑफ डायरेक्ट्रिसिस x इज इक्वल टू प्लस और मायनस a अपॉन e. x इज इक्वल टू प्लस और मायनस a अपॉन e विचारला. a अपॉन e विचारला. x इज इक्वल टू प्लस और मायनस a अपॉन e. x इज इक्वल टू a किती आहे 5 आहे 34/5 आहे. 5 वरती गेला तर किती होतो 25/34 म्हणजे काय आहे प्लस और मायनस 25/34 प्लस और मायनस 25/34 हा बी ऑप्शन करेक्ट आहे. 156 बघा द लेंथ ऑफ द लॅटस रेक्टम ऑफ द हायपरबोला. आता लेंथ ऑफ द लॅटस रेक्टम 2b²/a मला नंतर 2b², 2 9 जा 18, b² म्हणजे a 9 आहे ना आणि a किती आहे तुमचा 5 आहे. 18/5 आन्सर आहे का बघा आहे. 156 मध्ये a इज द करेक्ट आन्सर. 157 द लेंथ ऑफ द ॲक्सिस ऑफ द हायपरबोला 64x² minus 36y² इज इक्वल टू 2304. आता 2304 ने डिवाइड केला तर या दोघांचं मल्टिप्लिकेशन हे असतं बघा 36 * 36 4 जा 144 36 6 जा 216 and 14 किती होतं बघा 230. करेक्ट आहे. दॅट मीन्स इफ यू डिवाइड बाय 2304 64 over 2304 means x² upon 36 minus y² upon 64 is equal to 1 येणार. म्हणजे here now x² by a² minus y² by b² is equal to 1 येतोय. तर पुन्हा पहिल्या रकान्यामध्ये आपण कॉलम फर्स्ट मध्ये बघायचं आहे तर त्याच्यानुसार आन्सर्स द्यायचे आहेत आपल्याला. द लेंथ ऑफ द ॲक्सिस ऑफ द हायपरबोला हा 36 हा 64 इज इक्वल टू 1. 157 क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये त्यांना लेंथ ऑफ दी ॲक्सिस पाहिजे ट्वाइस ए
आणि ट्वाईस बी. इथं 6 येतो, 6 टू द 12 आणि इथं 8 येतो तो 16. 12 आणि 16 कुठं दिसतो का बघा. 12 आणि 16 हा सी ऑप्शनमध्ये आहे. सी इज द करेक्ट ऑप्शन हिअर. 158 द कोऑर्डिनेट्स ऑफ वर्टायसेस ऑफ हायपरबोला 64x² सेम. त्याच्यामध्ये तुम्हाला वर्टायसेस भेटले तर काय येतात कोऑर्डिनेट्स ऑफ वर्टायसेस प्लस ऑर मायनस ए 0 म्हणजे तुमचं 6 0 प्लस मायनस 6 0. तो कोण आहे डी आहे. 159 द इसेंट्रिसिटी ऑफ द हायपरबोला. आता इसेंट्रिसिटी पुन्हा E इज इक्वल टू √a² प्लस b² बाय ए स्क्वेअर प्लस b² कोण आहे 36 प्लस 64 100 स्क्वेअर रूट मध्ये 100 काय आलं 10 डिवायडेड बाय 6. 10 डिवायडेड बाय 6 म्हणजेच काय 5/3 आहे का बघा. 10 डिवायडेड बाय 6 10 डिवायडेड बाय 6 2 5 जा 2 3 जा 5/3 इज द करेक्ट आन्सर. 159 मध्ये सी हे करेक्ट आन्सर आहे. म्हणजे ओरली यू कॅन फाइंड आउट द आन्सर्स राईट नाव. म्हणजे तुमचं सेम तसंच आहे. 162 पर्यंत तसं आहे. 163 पासून परत बदलतो. 163 बघूयात आपण. वन 163 मध्ये काय बघा 9y² मायनस 4x² इज इक्वल टू 36. म्हणजे y² अपॉन 4 मायनस x² अपॉन 9 इक्वल टू 1. आता सरळ सरळ इथं दिसतंय की तो कॉन्जुगेट हायपरबोला आहे. कॉन्जुगेट हायपरबोला काही ठिकाणी कॉन्जुगेट हायपरबोला आता आपण म्हणतोय. रेक्टँग्युलर हायपरबोला हे पण एक नाव येतं बघा. मी काय म्हणतो रेक्टँग्युलर हायपरबोला. एक जस्ट आठवलं त्यावेळी कॉन्जुगेट हायपरबोलाकडे गेलो त्यावेळी पटकन लक्षात आलं की एक रेक्टँग्युलर हायपरबोला असतो आणि रेक्टँग्युलर हायपरबोलामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय असते तर इथे SP इज इक्वल टू PM. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला सगळ्यात इसेंट्रिसिटी ही √2 असते रेक्टँग्युलर हायपरबोलाची. हे लक्षात ठेवा. हा जो रेक्टँग्युलर हायपरबोला आहे त्या रेक्टँग्युलर हायपरबोलाची खासियत काय आहे तर रेक्टँग्युलर हायपरबोलामध्ये सगळ्यात महत्त्वाचं किंवा हायपरबोला हुज लेंथ ऑफ ट्रान्सवर्स ॲक्सिस इज सेम ॲज दी कॉन्जुगेट ॲक्सिस. लेंथ म्हणजे 2a इज इक्वल टू 2b असतो. 2a इज इक्वल टू 2b असतो. म्हणजे लेंथ ऑफ ट्रान्सवर्स ॲक्सिस इज इक्वल टू लेंथ ऑफ कोण असला पाहिजे कॉन्जुगेट ॲक्सिस. हे दोघांची लेंथ इक्वल असेल तर वी कॅन से दॅट द हायपरबोला इज अ रेक्टँग्युलर हायपरबोला. काय द इसेंट्रिसिटी इज ऑलवेज √2. मग आता इथं याच्यानुसार आपल्याला A4 मिळतोय आणि B इज इक्वल टू 9 मिळतोय. आता ट्रान्सवर्स ॲक्सिस ट्वाईस B असतो म्हणजे 18 येईल. B3 होणार. A2 होणार आणि B3 होणार. तर ट्वाईस B. ट्रान्सवर्स ॲक्सिस काय होईल बघा तुमचा 6 आणि कॉन्जुगेट ॲक्सिस काय होईल तुमचा 4 आणि 6 4 असं काय आहे का बघा तिकडे 6 4 163 4 6 म्हणू आपण त्याला 4 6 कॉन्जुगेट ॲक्सिस आणि ट्रान्सवर्स ॲक्सिस. अशा पद्धतीनं 4 6 हे तुझा आन्सर आहे. म्हणजे 163चा A इज द करेक्ट आन्सर. 164 द कोऑर्डिनेट्स ऑफ द वर्टायसिस ऑफ द हायपरबोला 0 प्लस मायनस BE येतो. आता 0 प्लस मायनस BE 0 प्लस और मायनस BE. आता B किती 3 आहे. आता E तुम्ही काढलात तर काय होतो a² प्लस b² 13 √13 अपॉन काय येणार आहे तुमचा B येणार आहे 3 येणार आहे. 3 ला 3 कॅन्सल √13. म्हणजे नंतर काय आला कोऑर्डिनेट्स ऑफ 164 द कोऑर्डिनेट्स ऑफ वर्टायसिस विचारलाय. आपण कुठला काढला कोऑर्डिनेट्स ऑफ फोसाय काढला. कोऑर्डिनेट्स ऑफ वर्टायसिस फोसायचा पण असेल तिकडे बरोबर आहे. तर वर्टायसिसची कोऑर्डिनेट काय 0 प्लस और मायनस B होईल. प्लस और मायनस B म्हणजे काय 0 प्लस और मायनस 3 असा कोणता ऑप्शन आहे तिथं तर 164 मध्ये प्लस और मायनस 0 B 3 आहे. प्लस और मायनस 3 येणार बरोबर. त्याच्यानंतर कुठला द इसेंट्रिसिटी ऑफ द हायपरबोला. आत्ताच आपण बघितलं होतं की इथे इसेंट्रिसिटी √13 बाय तुमचा किती आला होता 3 आला होता. B² √a² प्लस b²
अपॉन बी पाहिजे. बी म्हणजे किती आहे इथं 3 आहे, म्हणजे त्या पद्धतीने तुमचा आन्सर येईल √13/3. नेक्स्ट द कोऑर्डिनेट्स ऑफ फोसाय ऑफ द हायपरबोला. द कोऑर्डिनेट्स ऑफ फोसाय आत्ताच आपण बघितलं होतं, 3 ला 3 गेला √13 येतो, 0 आणखी प्लस और मायनस बी येतो, √13 आला. करेक्ट. द इक्वेशन ऑफ डायरेक्ट्रिसिस ऑफ द हायपरबोला. आता इक्वेशन ऑफ डायरेक्ट्रिसिस वायच्या फॉर्म मध्ये असणार, y इज इक्वल टू प्लस और मायनस बी अपॉन ई. बी आहे तुमचा 3, ई आहे तुमचा √13/3 म्हणजे 9/13 आहे का बघा. y इज इक्वल टू प्लस और मायनस 3/13. करेक्ट. वरती जाणार हा 3/13, बी अपॉन ई, बी अपॉन ई √13/3 म्हणजे 9/13 येणार. करेक्ट आहे, 9/13 येणार. द लेंथ ऑफ द लेटेस्ट रेक्टम ऑफ हायपरबोला. द लेंथ ऑफ द लेटेस्ट रेक्टम ऑफ द हायपरबोला बघायचं काय आहे तुमचा 169. द लेंथ ऑफ द झालं, परत चेंज होतो. 9y² - 16x² = 144. सेम क्वेश्चन्स आहेत. 170, 171, 172 कोसा विचारलाय, परत इक्वेशन ऑफ डायरेक्ट्रिसिस विचारलंय, परत लेंथ ऑफ लॅटस रेक्टम विचारला. तर लेंथ ऑफ लॅटस रेक्टम पर्यंत आपण आलो नव्हतो. लेंथ ऑफ लॅटस रेक्टम आपण बघू आता इथं. 9y² - 16x² = 144. बघा इथं तुम्हाला लेंथ ऑफ लॅटस रेक्टम विचारलाय. आतापर्यंत लेंथ ऑफ लॅटस रेक्टम विचारला नव्हता. जे y² आपण किती आला 144 म्हणजे 16 मायनस x² आपण काय आला होता तुमचा 9 = 1. Here b is equal to what 4 and a is equal to what 3. लास्ट एक्झाम्पल मध्ये आपण कदाचित उलट घेतलंय, थोडंसं ते करेक्ट करा आणि त्यानुसार आन्सर्स बघा. आता इथं हा b² असतो बरं का, म्हणजे b is equal to 4 आणि a is equal to 3. आता आपण इथं काय करायचं आपल्याला फाइंड आउट करायचं आहे व्हॅल्यू कशाची. तर आपल्याला लेटेस्ट लेंथ ऑफ लेटेस्ट रेक्टम बघायचे आहे. 2a²/b असणार आहे, म्हणजे तो 2a² कोण आहे 9 आहे, 2 × 9 अपॉन b किती आहे 4 आहे, म्हणजे 18/4. मग हा काय होतो 2 9 आणि 2 2 जा 9/2 इज द करेक्ट आन्सर. 9/2 is the correct answer. 174 चा B is the correct answer. The coordinates of the center of the hyperbola. आता coordinates of the center of the hyperbola असं विचारलंय. आता the coordinates of the center of hyperbola म्हणजे तुम्हाला फाइंड आउट काय करायचं आहे, कोण याच्यामध्ये 0 0 दिलाय, 0 1 दिलाय, 1 1 दिलाय, आणखी 1 0 दिलाय. करेक्ट. आता या पद्धतीनं आपल्याला 175 चा आन्सर फाइंड आउट करायचा आहे. करेक्ट. 175 चा सेंटर, हा द कोऑर्डिनेट्स ऑफ द सेंटर असं विचारलंय. कोऑर्डिनेट्स ऑफ द सेंटर असं विचारलंय. ठीक आहे. कोऑर्डिनेट्स ऑफ द सेंटर फाइंड आउट करत असताना आपल्याला तो सॉल्व करावा लागेल. लास्ट टाइम मी सॉल्व करून दाखवलं होतं, आठवतं का बघा. तर त्या पद्धतीने आपण सॉल्व करूया. कसं सॉल्व केला होता, इक्वेशन काय आहे बघा, 9x² - 16y², 9x² - 16y² - 18x + 32y -151 = 0, -151 = 0. आता याच्यामध्ये काय सांगितलं तुम्हाला, सेंटर फाइंड आउट करायचा आहे. सेंटर फाइंड आउट करत असताना बघा आपल्याला x² वाले एकत्र घ्या. 9x² - 18x हा ऍक्च्युअल कॉन्जुगेट हायपरबोला पण नाहीये, म्हणजे स्टँडर्ड फॉर्म नाहीये, तो जनरल फॉर्म आहे. त्याच्यामध्ये आपल्याला स्टँडर्ड फॉर्म मध्ये कन्वर्ट करावं लागेल. आणि मग सेंटर तर या स्टँडर्ड फॉर्मचा काय असतो, ओरिजिन असतो 0 0. अदर दॅन दॅट वी हॅव टू फाइंड आउट. क्लिअर. आता 18x - 16y² + 32y - 151 = 0. नाव त्याच्यामध्ये कॉमन पॉईंट्स घ्या, कॉमन नंबर्स घ्या. 9 कॉमन आहे, -2x -16 घ्या, कारण मायनस लागतो आपल्याला, y² - 2y + 150 प्लस और माइनस -151 = 0. Now see here, we have to find out the third term, x² - 2x + 4 - 4 -
16 bracket y square minus 2y plus 4 minus 4 minus 151 equal to 0. Now 9 in bracket x minus किती 2 म्हणजे 2x आहे 1 प्लस 1 पाहिजे सॉरी प्लस 1 आणि मायनस 1 इथं सुद्धा प्लस 1 आणि मायनस 1 वाय बिकॉज थर्ड टर्म इज नथिंग बट द हाफ इंटू कोएफिशिएंट ऑफ x म्हणजे काय झाला 1/2 इंटू 2 दॅट इज इक्वल टू 1 ना मीन्स प्लस 1 मायनस 1 म्हणजे आता x मायनस 1 होल ब्रॅकेट स्क्वेअर असा येईल आणि याच्या बाहेर मायनस 9 मायनस 16 इंटू हा y मायनस 1 होईल ब्रॅकेट स्क्वेअर होईल आणि इकडे मायनस 1 बाहेर येतो ना मायनस 16 मायनस 151 इक्वल टू 0 होईल म्हणजे आन्सर आला 9x मायनस 1 होल ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 16y मायनस 1 होल ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 25 115 मायनस किती झाला बघा 151 आणि 25 176 something is going on wrong 44 याला पाहिजे 144 काहीतरी गफलत होती आहे मायनस 9 आणि मायनस 16 बाहेर येताना मायनस 25 मायनस 25 बाहेर येताना वेगळा येतो 144 याला पाहिजे प्लस 9 मायनस 16 कुठे फर्स्ट 32 आहे मायनस कॉमन काढला मायनस 1 इज गेटिंग प्लस 2y मायनस 2y झाला करेक्ट आहे प्लस 1 मायनस 1 मायनस 16 हां प्लस 1 मायनस 1 प्लस 16 आला करेक्ट प्लस 16 मायनस 9 म्हणजे काय आला 7 आला म्हणजे 44 करेक्ट इज इक्वल टू 144 आला मायनस 144 होतो तोच काय झाला म्हणजे हा 160 झाला ना 160 प्लस 16 दॅट इज 144 मायनस 144 इकडे गेला मग आता आला x मायनस 1 होल ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन 16 मायनस y मायनस 1 होल ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन 9 इज इक्वल टू कोण आला 1 आला आता इथं हा सेंटर कॅपिटल x इज इक्वल टू 0 x स्क्वेअर अपॉन 16 कॅपिटल y स्क्वेअर अपॉन 9 इक्वल टू 1 x इज इक्वल टू 0 म्हणजे x मायनस 1 इक्वल टू 0 x इज इक्वल टू 1 y इज इक्वल टू 1 म्हणजे 1 1 इज द सेंटर 1 1 इज द सेंटर आहे का बघा 1 1 इज द सेंटर 170 किती 5 सी करेक्ट आन्सर 176 आता यामधल्या सगळ्या आन्सर्स घेऊन तुम्ही 176 177 178 179 हे सगळेच्या सगळे काय करू शकता एक्झाम्पल्स तुम्ही सॉल्व्ह करू शकता आता मग हे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे असतील तर मग 176 तर आहे द लेंथ ऑफ द ॲक्सिस ऑफ द हायपरबोला लेंथ ऑफ द ॲक्सिस ऑफ द हायपरबोला हा 4 आणि 3 आहे 4 टू 8 आणि 6 8 6 आहे का 176 ला ए इज करेक्ट आन्सर आहे 177 द इसेंट्रिसिटी ऑफ द हायपरबोला इसेंट्रिसिटी ऑफ द हायपरबोला काय अंडर रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर बाय ए 16 9 25 5 आला 5/4 कोण आहे का बघा 5/4 बी आहे सिमिलरली अगेन यू कॅन फाइंड आउट ऑल दी आन्सर्स बाय युजिंग मगाशी जसं आपण यूज केलं त्या पद्धतीने काढायचं अशा पद्धतीनं पुढे पुढे तुम्ही 181 द इक्वेशन ऑफ द डिरेक्ट्रिसेस ऑफ द हायपरबोला तर इक्वेशन ऑफ द डिरेक्ट्रिसेस काय बघा इक्वेशन ऑफ डिरेक्ट्रिस x इज इक्वल टू प्लस और माइनस a बाय e x इज इक्वल टू प्लस और माइनस a बाय e a किती आहे 4 अपॉन e किती आला सेंट्रिसिटी आत्ताच बघितलं आपण अंडर रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर अपॉन ए अंडर रूट 25 म्हणजे 5/4 सांगितलं आहे 5/4 म्हणजे 16/5 म्हणजे 5x प्लस और मायनस 16 इक्वल टू 0 5x आहे का बघा the equations of the directrices of the hyperbola इथं कोण आहे 5x minus 21 181 8 आणि 6 हा करेक्ट आहे 8 आणि 6 झाला आपल्याला काय हवं आहे आता ओके आपण हे डायरेक्ट घ्यायला हवं x म्हणजेच कोण x -1 आहे
कॅपिटल एक्स घेतला ना, कॅपिटल एक्स इज नथिंग बट हियर एक्स मायनस 1. क्लियर? एक्स मायनस 1 तो तिकडे गेला, एक्स इज इक्वल टू प्लस 1 प्लस 16/5 आणि 1 मायनस 16/5, 21/5 म्हणजे 5x मायनस 21 इक्वल टू 0 येईल. आणि मायनस ज्यावेळी करू त्यावेळी 5 मायनस 16 दॅट इज मायनस 11. मायनस 11 इकडे आलं की प्लस 11 होणार, म्हणजे वजा 21 आणि अधिक 11 असा कोण आहे बघा, मायनस 21 आणि प्लस 11. तर सी इज अ करेक्ट आन्सर. लक्षात आलं? अशा पद्धतीने इथं हा चेंज होतो आणि त्या पद्धतीने पुढे आपल्याला जायचंय. 182 बघा, द इसेंट्रिसिटी ऑफ द हायपरबोला इन द स्टँडर्ड फॉर्म ऑफ 1. आता बघा, द इसेंट्रिसिटी ऑफ द हायपरबोला इन द स्टँडर्ड फॉर्म, द लेंथ whose conjugate axis is 3/4. conjugate axis is 3/4 दिला म्हणजे ट्वाइस b दिलाय. whose conjugate axis is 3/4 twice b is equal to 3/4 दिलाय. 2b is equal to 3/4 म्हणजे b is equal to 3/8 झाला. तुम्हाला विचारले काय बघा, बरोबर आहे. आता काय म्हटलं तुम्हाला की इसेंट्रिसिटी विचारल्या, मग आता इसेंट्रिसिटी विचारली आहे तर लेंथ ऑफ कॉन्जुगेट एक्सिस 2b आहे, बरोबर आहे. आणि लेंथ ऑफ ट्रान्सवर्स एक्सिस काय ट्वाइस a आहे, बरोबर. आता whose conjugate axis is 3/4, 2b is equal to 3/4 दिलाय. आता फाइंड आउट काय करायचं आपल्याला, e is equal to अंडर रूट a square plus b square upon a square. e is equal to अंडर रूट a square plus b square काय आहे 9/81 upon a square. 9/81 upon काहीतरी थोडंफार चेंज व्हायला म्हणजे क्वेश्चन मध्ये वाचताना लिहितो असेल नाही बघा. 182 द इसेंट्रिसिटी ऑफ द हायपरबोला इन द स्टँडर्ड फॉर्म, द लेंथ ऑफ whose conjugate axis is 3/4 ऑफ द लेंथ ऑफ ट्रान्सवर्स एक्सिस सांगितला आहे. म्हणजे ट्वाइस a इथे येतो, सॉरी ट्वाइस a इथे येतो, करेक्ट. म्हणजे 2 गेला, ट्वाइस a/4, ट्वाइस a/4 म्हणजे 3a/4 म्हणजेच काय 9 a square by 16. 16a square plus 9a square that is equal to 25a square by 16a square. हा कॅन्सल म्हणजे e is equal to 5/4 असं कोण आहे का बघा. e is equal to 5/4 म्हणजे क्वेश्चन किती नीटचं वाचणं गरजेचं आहे, फास्ट पळापळ करणं गरजेचं इथं नाही आहे. तर द इसेंट्रिसिटी ऑफ द हायपरबोला इन द स्टँडर्ड फ्रॉम द लेंथ ऑफ whose conjugate axis is, whose conjugate axis 2b is equal to 3/4 ऑफ 3/4 ऑफ असं दिला आहे सरळ सरळ द लेंथ ऑफ द ट्रान्सवर्स एक्सिस. दॅट्स वाय द फायनल आन्सर इज 5/4. त्याच्यामध्ये कोण आहे डी आहे, बरोबर आहे. मग त्याच्यानुसार 183 द इक्वेशन ऑफ हायपरबोला whose vertices are given vertices प्लस और मायनस 2 आणि 0 दिलाय. म्हणजे 183 मध्ये करेक्ट आन्सर जर तुम्ही बघितला तर प्लस मायनस a दिलाय, तर तो खाली 4 असला पाहिजे, x²/4 आला पाहिजे. म्हणजे 2 दिलाय ना, म्हणजे 2चा स्क्वेअर 4, 4 असणार असा एकच आहे, सी आहे 183. 184 सिमिलरली द इक्वेशन ऑफ द हायपरबोला whose vertices are again vertices are given, म्हणजे काय तुमचा आला पाहिजे 184 7चा स्क्वेअर म्हणजे 49, 2 आहे त्याच्यामध्ये, x²/49 मायनस 9y²/343 इज इक्वल टू 1. म्हणजे इसेंट्रिसिटी इज गिवन 4/3. तर डेफिनेटली त्या पद्धतीनं खालचा वर जातो ना, 3 3 जा 9, मग 9y² येणार, म्हणजे बी इज द करेक्ट आन्सर 184. अशा पद्धतीने सगळेच एक्झाम्पल्स आहेत जे आपण मागे बघितले रिलीफच्या संदर्भात आणि तुम्ही फाइंड आउट करू शकता. त्यातला मला असा एक सांगावासा वाटतो, तुम्ही जर 198 मध्ये बघितला तर 198 मध्ये इफ सी इज द सेंटर, एस अँड एस डॅश आर दी फोसाय ऑफ दी और फोकाय ऑफ दी हायपरबोला b² x² मायनस a² y² is equal to a² b² and p is any point on it, then sp into s dash p. आणि नेहमी लक्षात ठेवा cp² प्लस b² मायनस cp² प्लस b² मायनस a² असतो, किंवा तुम्ही हा cp² मायनस a² प्लस b² पण लिहू
शकता. अशा पद्धतीनं कुठलं आन्सर आहे ते बघायचं आणि ते करेक्ट आन्सर असतं. तर ए इज द करेक्ट आन्सर हियर. तर अशा पद्धतीने हे स्टँडर्ड फॉर्म आहे, त्याचा आन्सरही असं असतं. तर तुम्ही हे पुन्हा इलिप्स, पॅराबोला, हायपरबोलाचे काही एक्झाम्पल्स तुमच्याकडे बुक्स असतील वेगवेगळे सीईटीचे, तर त्याच्यामधून घेऊन प्रॅक्टिस करू शकता. इझी क्वेश्चन आहे, मिनिमम 3 क्वेश्चन्स तरी त्याच्यावरती पडू शकतात, 3-4 पण पडतील. ॲक्च्युली 8-11वीचे हे जे चॅप्टर्स आहेत त्याच्यामध्ये हे अतिशय महत्त्वाचे चॅप्टर आहेत. सर्कल कोनिक सेक्शन, आणि पण त्या पद्धतीनं तुम्ही सिक्वेन्स सिरीज पण बघितला. याच्यानंतर आपण स्ट्रेट लाईन वगैरे बघू आणि तुम्ही त्या पद्धतीनं स्टडी करा. थँक्यू व्हेरी मच.